पाहूया रिएक्शन्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. या रिएक्शन मध्ये सगळ्यात पहिलं जो आपला अल्काइल ग्रुप असेल, काय आपला अल्काइल ग्रुप असेल तो म्हणजेच जो आपण RMgX लिहितो याच्यामधला जो हा आर ग्रुप असेल त्याचं सगळ्यात पहिलं जे फंक्शन असेल किंवा ज्याचं काम असेल ते असेल आपलं ॲज अ बेस म्हणून. काय असेल? ॲज अ बेस म्हणून काम करतो. आणि प्रायमरीली तो ॲज अ बेस म्हणून काम करतो, सेकंडरी तो न्यूक्लिओफाईल म्हणून काम करत असतो. ठीक आहे. आता सर्वात पहिले तो बेस म्हणून काम कधी करणार? जेव्हा त्याला एखादा ऍसिडिक प्रोटॉन भेटत असेल तेव्हा तो काय करेल? ॲज अ बेस म्हणून काम करेल. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये बघूया आपण त्याची रिएक्शन करूया कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत. ठीक आहे. आता आपल्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड RC डबल बॉन्ड OH. आता याच्यामध्ये जो हा H आहे तो ऍसिडिक हायड्रोजन आहे, राईट. तर याची रिएक्शन जर आपण मिथाइल मॅग्नेशियम डायरेक्टला जर जनरल बघू आपण RMgX सोबत जर केली तर काय होईल बघा. तो जो हा R आहे याच्यावर असतो निगेटिव्ह चार्ज, याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज. आता या ठिकाणी मी असं म्हटलं तुम्हाला की प्रायमरीली जो R म्हणजे आपला अल्काइल ग्रुप आहे तो ऍज अ बेस म्हणून काम करतो, राईट. आणि हा जो H आहे तो कसा आहे? ऍसिडिक आहे. ठीक आहे. ऍसिडिक आहे, याच्याकडे बेस पण आहे. ऍसिड आणि बेसची रिएक्शन होऊन तुमचा तयार होतो बाळांनो अल्केन. काय तयार होतो? अल्केन. म्हणजे H+ अबस्ट्रॅक्ट केला तुमच्या R ग्रुपने किंवा त्याला आपण बेस म्हणू शकतो. त्याच्यानंतर जे तुमचा शिल्लक राहतो तो ऍज अ सॉल्टच्या फॉर्म मध्ये. आता हा जर H निघून गेला तर याची जी बॉन्ड इलेक्ट्रॉनची जी डेन्सिटी आहे ती ऑक्सिजनवर येईल निगेटिव्ह चार्ज. आणि हा इथून निघून गेला म्हणून मॅग्नेशियम ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज होता. MgX हा जो आहे तो सॉल्टच्या फॉर्म मध्ये राहील सोल्युशन आपल्या तुमच्या रिएक्शन मिक्सरला. ठीक आहे. तर नेक्स्ट रिएक्शन आता ही कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्शन झाल्याच्या काय तयार झालं? तुला अल्केन तयार झालं. इथे ऍसिड बेस रिएक्शन झालेली आहे. दुसरी रिएक्शन बघूया. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फिनॉल आहे. ठीक आहे. काय आहे? फिनॉल. फिनॉल मध्ये पण जो तुमचा H आहे तो ऍसिडिक आहे, राईट. आता हा ऍसिडिक H काय होईल? अबस्ट्रॅक्ट होईल. कोणाकडून? हे आपल्या R ग्रुप कडून. तर तरी पण इथं काय तयार होईल? अल्केनच तयार होईल. आणि जो आपला सॉल्ट तयार होईल तो अशा पद्धतीने असेल. ठीक आहे. तर हा पण काय झाला? आपला अल्केन तयार झाला. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड फिनॉल सोबत जरी रिएक्शन झाली तर काय करत आहेत? ऍसिडिक H देत आहेत. ऍसिडिक H दिला म्हणजे काय होत आहे? तिथं ऍसिड बेस रिएक्शन होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वाली रिएक्शन बघा. त्याच्यामध्ये आपण काय करूया? आता एखादा एक ऍसिडिक ग्रुप, आता जे ऍक्टिव्ह मिथाइलिन कंपाऊंड्स असतात ते आपण एखादं घेऊया H5. आता हा या ठिकाणचे जे हायड्रोजन्स असतात हे पण ऍसिडिक हायड्रोजन असतात. यांची जर रिएक्शन RMgX सोबत जर झाली तर सेम तुमचा प्रोडक्ट जो असेल तो असेल आपला अल्केन. आणि जो सॉल्ट तयार होईल तो अशा पद्धतीने असेल. बघा, जिथून H निघून गेलेला आहे तिथंच काय असेल? तुमचा MgX तयार झालेला असेल. ठीक आहे. RMg या पद्धतीने. ठीक आहे. आता हे सॉल्ट तयार झालेले आहेत आणि हे जे आहे तुमचे अल्केन तयार झाले.